नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज आपण बघू शकता मेन्सची करत होतो. कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठेतरी मेन्सचे PYQ आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघणं महत्त्वपूर्ण आहे. त्यानुसार आपण बघू शकता की आपण प्रिलिम्सचे 10 वर्षाचे PYQ बघितले. तसेच 2020 ते 2024चे आपल्याला मेन्सचे PYQ आपण करत आहोत. त्या अनुषंगाने काल आपण इतिहासाचा सेशन केला. आज आपण भूगोल बघणार आहोत. भूगोलचे बघू शकता ते 3 प्रश्नपत्रिका आहे. ASO 2021 ची मेन्स, STI 2020 ची मेन्स आणि PSI 2020 ची मेन्स. अशा 3 पेपरमधले बघू शकता भूगोलमधले 10 प्रश्न आले. म्हणजे टोटल 30 प्रश्न आज आपण बघणार आहोत की ते येणारी जी कंबाईंड परीक्षा आपल्याला माहीतच असेल की आता आयोगाने काल दुपारीच नोटिफिकेशन दिलेलं 4 तारीख आणि 11 तारीख बघू शकता की नवीन एक्झाम डेट आहे. म्हणून आता थोडा 2 आठवडा कुठेतरी जास्त वेळ भेटलेला आहे. त्या 2 आठवड्याचा सदुपयोग चांगला करून घ्या तुम्ही. चला आपण सुरू करूया. प्रश्न हा ASO 2021च्या मेन्सचा पेपर आहे. कोणते विधान महाराष्ट्रातील शहरीकरणाच्या संदर्भात चुकीचे आहे? शहरीकरण अर्बनायझेशनच्या संदर्भात चुकीचे आहे, रॉंग विचारले. सर्वात जास्त प्रमाण नागरिकीकरण मुंबई व भोवतालच्या परिसरात केंद्रित झाले आहे. यस, सर्वात जास्त बघू शकता की अर्बनायझेशन मुंबई आणि MMRDA जर रिजन बघितला की पूर्ण जर ठाण्याचा पट्टा बघितला, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ह्या सगळ्यात बघू शकता अर्बनायझेशन वाढलेलं आहे. करेक्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट, लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना डिसेंबर 1945 बघू शकता की 85ला सुरू झाली. नेक्स्ट, 1951 नंतर वर्ग 5 व वर्ग 6 शहरांचा लोकसंख्येचा हळूहळू कमी होत गेली. आणि नेक्स्ट स्टेटमेंट आहे 1951 नंतर वर्ग 1 शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढीस लागली. हे तर बरोबर आहे, कारण 1951 नंतर बघू शकता की जे अर्बनायझेशन आहे, जे कुठेतरी वर्ग 1 शहर आहे, क्लास 1 शहर आहेत, तिथं बघू शकता की ड्यू टू द अवेबिलिटी ऑफ जॉब्स आणि सर्व सुखसुविधा जे अवेलेबल आहेत आणि लाईफस्टाईल थोडीफार चांगली आहे, तिथं बघू शकता की लोक केंद्रित होतात. म्हणजे मायग्रेशनचा हा वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन आहे. आपण इकॉनॉमिक्समध्ये पण आपण हे सगळं बघतो. यातलं विचारले चुकीचं काय आहे, तर चुकीचं लक्षात ठेवा की जे सेकंड स्टेटमेंट आहे, लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना डिसेंबर 1985ला सुरू झाली, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. येस, बाकी सगळं बघू शकता की वर्ग 5-6 शहर लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली. 100% राईट आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते? कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नंदुरबार, धुळे, जळगाव. तर लक्षात ठेवा, जे बॉक्साईट आहे, बॉक्साईट कशासाठी आपण हे करतो? ॲल्युमिनियम बनवण्यासाठी आपण बघू शकतो की एक ओर आहे. मग हे पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, म्हणजे कोकणातला पण रत्नागिरी पण आहे, यात बघू शकता बॉक्साईटचं प्रमाण उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी आहे? लोएस्ट डेली टेम्परेचर कुठल्या अशा शहरात सर्वात कमी आहे? पुणे, सोलापूर, रत्नागिरी, अमरावती. लोएस्ट डेली टेम्परेचर रेंज इन समर, इट इज इन रत्नागिरी. येस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? इंद्रायणी, नीरा, इंद्रावती, सीना. भीमा नदीचं विचारलंय. भीमा नदीचं बघू शकता की उगमस्थान आपल्याला माहीतच असेल की भीमाशंकर जे अभयारण्य आहे आणि भीमाशंकर मंदिर आहे, ज्योतिर्लिंग आहे, तिथूनच भीमा नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर भीमा आणि कृष्णाचा बघू शकता की पुढे जाऊन संगम होतो रायचूर येथे. तर लक्षात ठेवायचं की ट्रिब्युटरी कुठली नाही आहे, तर लक्षात ठेवा इंद्रावती. इंद्रावती भीमा नदीची उपनदी नाही आहे, कारण इंद्रावती बघू शकता छत्तीसगड आणि त्या बाजूनं बे ऑफ बंगालमध्ये जाते. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्याची सीमा ही कर्नाटक व तेलंगणा या दोन्ही राज्यांना लागून आहे? येस, अशी कुठला जिल्हा आहे महाराष्ट्रातील त्याची जी बाउंड्री आहे ती तेलंगणाला पण आहे आणि कर्नाटकला पण आहे? मग लातूर, नांदेड लातूर, गडचिरोली नांदेड या फक्त नांदेड? तर लक्षात ठेवा, हे जर फक्त नांदेड आहे. नांदेड असा एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रातला की त्याचा कर्नाटक आणि तेलंगणा दोन्हीच्या बाउंड्रीमध्ये आपल्याला हे बाउंड्री लागते या दोन्ही राज्यांना. नेक्स्ट, करंट अफेअर्सचे प्रश्न भूगोलमध्ये पण विचारले जातात. त्याचा प्राईम एक्झाम्पल हा आहे की फयान चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर कोणत्या दरम्यान आला? 11 नोव्हेंबर 2009, 12 डिसेंबर 2007, 1 नोव्हेंबर 2006, वरीलपैकी नाही. आणि असे डायरेक्टली विचारले जातात. 26 जुलै 2005ला जे सर्वात जास्त जे पाऊस पडलेला आणि मुंबईमध्ये पूर आलेला, त्याच्याबद्दल पण आयोगाने मध्यंतरी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर नोटबंदी जी झाली 8 नोव्हेंबर 2016ला, ते पण आयोगाने डेट विचारली होती. पहिला कोविड पेशंट पण विचारलेला होता. मग असे काही जे महत्त्वाच्या घटना ज्या घडलेल्या आहेत आपल्या देशात असेल, महाराष्ट्रात असेल, त्या महाराष्ट्रातल्या केंद्रस्थानी कुठेतरी शहरात असेल, जसं कोयना भूकंप असेल, हे सगळे जे बघू शकता की आयोग हे फेवरेट प्रश्न आहेत. त्याच अनुषंगाने बघू शकता हा फयान चक्रीवादळाचा विचारला गेलेला प्रश्न आहे आणि इट इज 11 नोव्हेंबर 2009.
येस. पेपर हा कधी झाला? 2021च्या मेसचा पेपर आहे, जो 22ला झाला, आणि 2009चा प्रश्न विचारण्यात आला. कारण ह्या सायक्लोनमुळे भरपूर सारं नुकसान झालेलं होतं आणि म्हणून हा भरपूर चर्चेचा बघू शकता विषय होता. नेक्स्ट. खालील ठिकाणाच्या त्यांच्या उंचीप्रमाणे उतरता योग्य क्रम लावा. उतरता लावायचा आहे, उतरता. हरिश्चंद्रगड, कुंभारली, कळसुबाई, साल्हेर, रामटेक. तर आपल्याला तो शॉर्टकट माहीतच असेल, कसा मी हसतो. कसा मी हसतो. त्या अनुषंगाने कसा म्हणजे कळसुबाई पहिले येणार आणि साल्हेर दुसरा येणार. म्हणजे कळसुबाई फर्स्ट येणार आणि साल्हेर दुसरा. म्हणजे क आणि ड जिथं आहे, क आणि ड तोच आन्सर. एकच ऑप्शन आहे बघू शकता, ऑप्शन क्रमांक 2 झाला. फक्त हा जरी शॉर्टकट माहीत असला तर तुम्हाला डायरेक्टली येतोय. म्हणजे तिसरं जे आहे, येस, तिसरा अ ऑप्शन हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, हरिश्चंद्रगड, नंतर ब कुंभारली येते, कुंभारली घाट आहे, आणि ई रामटेक. येस. नेक्स्ट. जिल्हा दिले आणि वन क्षेत्र दिलेत. चंद्रपूर, यवतमाळ, धाराशिव, रायगड, येडशी, रामलिंग, अंधारी, पेनगंगा, कर्नाळा. कर्नाळा आता माहीत असेल, जे रायगड जिल्ह्यातील आहे. पनवेलच्या पुढं कर्नाळा ट्रेकिंग पण आहे आणि कर्नाळा बर्ड सेंच्युरी पण आहे. मग रायगड जिल्ह्यात कर्नाळा बघू शकता की पक्षी अभयारण्य आहे. ड चा 4 दोन ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 गेला. आता अजून जोडी लावायचा प्रयत्न करू. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आपल्याला माहित असेल की कुठे आहे? चंद्रपूरमध्ये आहे. मग अंधारी कुठे येणार? चंद्रपूरमध्ये, वन क्षेत्र. अ चा 2 एकच ऑप्शन मध्ये आहे. येस, ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. जरी तुम्हाला अ चा 2 माहित असता तरी पण आन्सर झाला असता. येस. यवतमाळमध्ये मग काय आहे? पेनगंगा आहे, आणि मग धाराशिवमध्ये येडशी, रामलिंग. येस. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट. महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजे SRA, स्लम रिडेव्हलपमेंट सम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी जी आहे, त्याचे अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, वरीलपैकी नाही. तर लक्षात ठेवा, मुख्यमंत्री जे असतात महाराष्ट्राचे ते SRA चे नेहमी अध्यक्ष असतात. आणि SRA बघू शकता की मॅक्झिमम जे आहे की मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या क्षेत्रात जे आहे, स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी नुसार घरं बांधण्यात येतात. आणि मग ते चाळीमधले घर असतात, त्यांना बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं जातं. आणि प्रत्येक वेळेला नॉर्म्स चेंज होत राहतात 10-10 वर्षांनी. म्हणजे कधी 250 स्क्वेअर फूट, कधी 225, 270, 305, असं त्यांचे वेगवेगळे हे आहेत. पण एवढंच लक्षात ठेवायचं, त्याचं जे अध्यक्ष आहेत ते मुख्यमंत्री असतात. खालील विधाने पहा. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. असं जर महाराष्ट्राचा मॅप काढला, हरिश्चंद्र बाळाघाट, हरिश्चंद्रच्या उत्तरेस प्रवरा नदी आहे. 100% राईट स्टेटमेंट आहे. वर्धा, वैनगंगा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. यस. तिथून वर्धा, वर्ण, वैनगंगा आली आणि ह्या दोनचं इकडं गडचिरोलीमध्ये प्राणहिता करून एकत्र जाते, आणि हीच नदी बघू शकता गोदावरीला भेटते. दोन्ही पण स्टेटमेंट राईट आहे. अ आणि ब बरोबर. येस. नेक्स्ट आता हा PSI 2020चा मेन्सचा पेपर आहे. एक मिनिट. PSI 2020चा पेपर आहे, लक्षात ठेवा. चला, मेन्सचा पेपर जर बघितला तर इतिहास, भूगोल, पॉलिटी हे सगळे सब्जेक्ट सोपे यायचे. कारण पूर्वी वेगवेगळे मेन्स व्हायचे आणि वेगवेगळ्या मेन्समध्ये त्याचा स्पेसिफिक सिलेबस असायचा. पण 2024चा जर पेपर बघितला की गट ब चा मेन्स, गट क चा मेन्स, तो पण एक प्रकारे प्रिलिम्सपेक्षा तर सोपाच होता. आणि म्हणूनच बघू शकता कट ऑफ पण किती हाय जायला लागले. जिथं पूर्वीचे टॉपर असायचे तिथं आता कट ऑफ क्लोज व्हायला लागले. म्हणून बघू शकता की जसं जसं वेळ वाढत जाईल तसं जसं कॉम्पिटिशन पण वाढत जाते. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर राज्यसेवा गेल्यामुळे आता कंबाईन गट ब गट क मध्ये जोरात कॉम्पिटिशन होणार आहे. पण घाबरायचं नाही त्या कॉम्पिटिशनमध्ये, कारण सगळ्यांना तेच वाटतंय. इट इज ऑल अबाउट द गेम ऑफ द माइंडसेट. तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे, तुमचा अप्रोच चांगला पाहिजे, आणि प्रत्येक प्रश्नाला प्रश्न टू प्रश्न जायचं आहे आपल्याला. नॉट की 1 तास 100 प्रश्न म्हणून 100 एकत्रच घ्यायचे. एक प्रश्न करून आपल्याला स्लॉट पाडत जायचे. चला स्टार्ट करूया. डॅश जवळ बॉम्बे हाय हे सागरी तेल क्षेत्र आहे. मुंबई, वाशी, ठाणे, अलिबाग. म्हणजे कुठल्या जवळ बॉम्बे हाय? बॉम्बे हाय आपल्याला माहीतच असेल की इट इज नियर टू मुंबई. येस. मुंबईच्या बघू शकता पश्चिम भागात आहे. 74 किलोमीटर काहीतरी आहे मला वाटतंय. कडप्पा प्रकाराचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? चंद्रपूर, नागपूर, नांदेड, भंडारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर. कडप्पा लक्षात ठेवा. कडप्पा दगडाच्या ह्यानी आपण घर पण बांधतो, आणि हे जे मॅक्झिमम जे कन्स्ट्रक्शन दिसतं आपल्याला कोकणात थोडंफार दिसतं. इट इज कोल्हापूर, सिंधुदुर्ग. जो पट्टा आहे तिकडं कडप्पा प्रकारचा दगड आपल्याला आढळताना दिसतो. नेक्स्ट. चंद्रपूर जिल्ह्यात डॅश कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट स्कॅटर्ड सेटलमेंट आर फाउंड ड्यू टू वनव्याप्त प्रदेश, पर्जन्यछायेचा प्रदेश, अर्धशुष्क प्रदेश या दुर्गम भाग.
म्हणजे कशामुळे चंद्रपूरमध्ये बघू शकता स्कॅटर्ड सेटलमेंट्स म्हणजे विखुरलेल्या वस्त्या आपल्याला भेटतात. एकच हे आहे की सर्वात जास्त चंद्रपूरमध्ये आपल्याला माहिती आहे की फॉरेस्ट कवर्ड एरिया असल्यामुळे, वन व्याप्त प्रदेश असल्यामुळे विखुरलेल्या बघू शकता वस्ती आपल्याला भेटते. एक घर इकडे तर दुसरं घर दुसरीकडे आपल्याला भेटणार, जास्त त्याच्यामध्ये डिफरन्स असणार. येस. नेक्स्ट, नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? फुलटॉस प्रश्न. 54, 52, 56, 51. नाशिक विभाग लक्षात ठेवा, नाशिक विभागमध्ये किती तालुके आहेत? यस, इट इज 54. सर्वात जास्ती जर तालुके विचारले तर ते 78 मला वाटतंय की छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. आपण त्याच्यावर पण एक लेक्चर घेणार आहोत की महाराष्ट्राचं जे स्पेसिफिक भूगोल आहे, कारण सोपे सोपे प्रश्न चुकण्याचा आता कुठंतरी जे सिनियर खेळाडू पण आहेत आपल्या MPSC क्षेत्रात त्यांना एकदम डिफिकल्ट प्रश्न राईट येतात आणि सोपे सोपे प्रश्न कुठेतरी चुकवतात. म्हणून सोपे प्रश्नावर एकदा एक्झामला जाण्यापूर्वी रिव्हिजन गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला डॅश म्हणतात? कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ. महाराष्ट्राचा जर मॅप ड्रॉ केला तर पूर्वेकडील जो भाग आहे त्याला आपण काय बोलतात? आणि आता तिथं बघू शकता अधिवेशन पण चालू आहे, मग त्या भागाला आपण विदर्भ बोलतो. येस, फक्त 3. येस, फक्त ड, विदर्भ. आणि काल वेगळ्या विदर्भाचं पण चर्चा झाली. तिकडले आमदार बघू शकता की बरेच 2-3 आमदारांनी कमेंट केलं की वेगळा विदर्भाच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. इन फ्युचर आपल्याला बघायला पण भेटेल की विदर्भ हा वेगळाच बघू शकता की राज्य झालं. हे म्हणजे ते इट इज अ पॉलिटिकल विल. असं झालं तर नाही पाहिजे महाराष्ट्राचा, कारण महाराष्ट्र जर एकीकरण समिती आणि जर संयुक्त महाराष्ट्र जर आपण चळवळ पूर्ण बघितली तर ह्या महाराष्ट्र एकत्र स्थापन करण्यामध्ये हुतात्मा गेले, सर्व काय गेले. आणि महाराष्ट्र एवढा म्हणजे आर्थिकरित्या एकदम बघू शकता की बल्लाढ्य राज्य आहे आणि त्याला असे तुकडं पाडणं मला वाटतं की एथिकली बरोबर नाही आहे. पण ते थोडं राजकीय दृष्टिकोन तसं आहे. ते आपण त्यांचं ते राजकीयचं हे आहे. आपलं काम आहे की अभ्यास करणं आणि पोस्ट काढणं. त्याच्यानंतर जर आपण डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये जाऊ तर मग आपण आपले मत मांडू शकतो. चला नेक्स्ट, जनगणना 2011च्या संदर्भात खालील विधाने पहा. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्याचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो. नेक्स्ट, रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्याची घनता 196 आहे. तिसरा, कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्याची घनता 700 पेक्षा जास्त आहे. आता ह्याच्यातलं विचारले की बरोबर काय आहे? येस, बरोबर आपल्याला विचारलंय काय आहे. तर लक्षात ठेवा की महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्हा आहे. 100% राईट आहे. कारण 2011च्या सेन्सेसमध्ये पालघर वेगळा नव्हता केला, म्हणून पालघर आणि ठाणे एकत्र पकडलं तर ठाणे फर्स्ट आहे, सेकंड पुणे. नेक्स्ट, रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या घनता 196 आहे. यस, मायग्रेशन जास्त असल्यामुळे घनता बघू शकता तिथं कमी आहे. आणि गडचिरोली जे जिल्हा आहे सर्वात कमी घनता आहे, डेन्सिटी आहे 74 करून आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 700 पेक्षा जास्त आहे. हे चुकीचं आहे. कोल्हापूरची घनता एवढी हाईच नाही, म्हणून हा चुकीचा आहे. आणि अ आणि ब फक्त बरोबर असणार. लक्षात ठेवा, अशा प्रश्नांमध्ये एक असा काहीतरी ऑप्शन देतात की एकदम एक्झॅजिरेटेड काहीतरी भलतेच आकडे देणार की जे मॅचच नाही होणार, जिल्ह्याच्या पर्सनॅलिटीला मॅच नाही होणार. मग तसंच आहे की कोल्हापूरची लोकसंख्येची घनता 700 आहेच नाही, कारण मॅक्झिमम फॉरेस्ट एरिया पण आहे कोल्हापुरात. चला नेक्स्ट, भारतातील एकूण खेड्यांपैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहेत? पुन्हा एकदा इम्पॉर्टंट प्रश्न. 7%, 7.28%, 7.20%, 7.22%. म्हणजे पर्सेंटेज, विलेज पर्सेंटेज किती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते विचारलं इनडायरेक्टली. तर लक्षात ठेवायचं आहे 7.22%. विसरायचंच नाही हा आकडा. महाराष्ट्रात एकूण खेड्यापैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहेत, म्हणजे विलेजेस जे आहे पर्सेंटेज 7.22% जे आहेत. व्हॉट इज द पर्सेंटेज आउट ऑफ टोटल इंडियन विलेजेस. म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं जे ग्रामीण भागातलं हे आहे विलेजेस आहेत 7.22%. लक्षात ठेवायचं आहे. कोकणातील डॅश या नद्या जास्त लांबीच्या आहेत? सावित्री, वशिष्ठी, वैतरणा, उल्हास, काजवी, मुचकुंडी, तांसा, भातसाई. सावित्री तर आपल्याला लक्षातच असेल. येस, सावित्री नदीवर बघू शकता की ब्रिज कोलॅप्स झालेला बऱ्याच वर्षापूर्वी. पण तो सावित्री नदीचा जर हे बघितलं तर लेंथ वाईज तर ती जास्त लांब नाही आहे. आपल्याला माहीत असेल की उल्हास जी आहे सर्वात मोठी नदी आहे आपल्या कोकण विभागातील, आणि सेकंड जी आहे वैतरणा. म्हणजे ह्या दोन जे नद्या आहेत ते जास्त लांबीच्या नद्या आहेत. येस. नेक्स्ट, 16/5/2018 ते 21/5/2018 दरम्यान कोणत्या चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले? 2021च्या ASO मेन्सला पण चक्रीवादळावर प्रश्न आला. PSI 2020ला पण चक्रीवादळाचा प्रश्न आला, बघू शकता. देय, सागर, लुबान, गाझा. येस, कुठलं जे चक्रीवादळ होतं की जे धडकला? इट इज सागर. लक्षात ठेवायचं आहे सागर. 9चा आन्सर 2 सागर. येस. नेक्स्ट,
बघू शकता पुन्हा एकदा मी स्टार्टिंगला सांगितलं की चक्रीवादळ आणि परत हेच विचारलं. 26 जुलै 2005 या दिवशी एका दिवसात सर्वात जास्त 944 मिलीमीटर पाऊस पडण्याचा नोंद डॅश या ठिकाणी झाली. सिंधुदुर्ग, मुंबई, महाबळेश्वर, माथेरान. तर लक्षात ठेवा 26 जुलै 2005 मुंबईत महापूर आलेला होता आणि त्याच वेळेला कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे बघू शकता मुंबई पूर्ण काय त्याला बोलतात पाणी भरलं आणि इट इज आन्सर इज मुंबई. येस. काय काय घटना लक्षात ठेवायच्या. मुंबई 26/11/2008 बॉम्बस्फोट पण लक्षात ठेवायचे. 11 जुलै 2006 ट्रेनमध्ये वेस्टर्न लाईनला सगळे 8 ते 9 बॉम्बस्फोट झाले, ते पण लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा चक्रीवादळवरच प्रश्न आला. निसर्ग तोक्ते, फयान, क्यूआर 2021, 20, 9, 2019 त्याच्यातला आता हा जो पेपर आहे STI 2020च्या मेन्सचा पेपर आहे, लक्षात ठेवा. येस. तर आपल्याला माहित असेल की फयान सर्वात हे होतं, त्या दिवशी पण बघितलेलं की एका लेक्चरला आपण बघितलेलं. फयान जे आहे 2009, Cचा 3 जे असणार तोच आन्सर असणार. येस. म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता निसर्ग जे झालं होतं ते 2020ला झालं होतं, कारण कोविडच्या ज्या आसपास आहेत त्या टायमाला निसर्ग जे झालेलं माहित असेल की कोविडचं लॉकडाऊन होतं आणि त्यावेळेला एक चक्रीवादळ आलेलं, दॅट इज त्या ह्याचं निसर्ग नाव होतं. तोक्ते जे आहे 2021ला झालेलं. येस. आणि क्युआर जे आहे 2019ला. म्हणजे हे आता पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण लक्षात ठेवा. जेव्हा कोविडचा लॉकडाऊन सुरू होतं तेव्हा निसर्ग चक्रीवादळ आला. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 2021ला तोक्ते चक्रीवादळ आलं. ते पण भरपूर महत्त्वाचं चक्रीवादळ होतं. फयान 2009चं वादळ आहे. आणि आत्ताचं पण जे करंट अफेअर्समध्ये आपण घेणार आहोत, ऑलरेडी सेशनमध्ये घेतलेले आहेत की 2025मध्ये कुठले मेन चक्रीवादळ आले त्याच्यावर पण प्रश्न आपण घेणार आहोत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील चाळी व घरे यांचा विकास करणारी म्हाडा केव्हा उदयास आली? SRAवर प्रश्न आलेला, त्याचे अध्यक्ष CM असतात, आपण लक्षात ठेवले. म्हाडाचं आता विचारले की जून 75, जानेवारी 1985, डिसेंबर 1957 आणि डिसेंबर 1977. लक्षात ठेवा जी म्हाडा जी आहे, म्हाडा इन्स्टिट्यूट कधी एक्झिस्टन्समध्ये आली तर डिसेंबर 1977. लक्षात ठेवायचं आहे, डिसेंबर 1977 म्हाडाची बघू शकता एक्झिस्टन्समध्ये आली. नेक्स्ट, महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादितची स्थापना डॅशमध्ये झाली. 1982, 1979, 1984, 1974. तर लक्षात ठेवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र 1974ला डेव्हलप झाली. आत्ताचा राज्यसेवेचा पेपर बघितला असल्याच प्रकारचे बघू शकता स्टॅटिक डेटा विचारण्यात आला होता. म्हणजे पूर्वीच्या मेन्सला ऑलरेडी असे स्टॅटिक डेटा विचारण्यात आलेले आहेत. आपला प्रॉब्लेम आहे की आपण मेन्सचे प्रश्नपत्रिकाच नाही बघत, जे काय आहे ते PYQ फक्त प्रिलिम्स बघत राहतो. म्हणून जर कंबाईन इथून पुढची जर पास व्हायचं असेल तर मागच्या 5 वर्षाच्या मेन्सचे प्रश्नपत्रिका बघणं बघू शकता कंपल्शन आहे. तसेच राज्यसेवा 2024चा मेन्सचा पेपर जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर झालाय तो पण एकदा बघणं आपल्याला गरजेचं आहे. लक्षात ठेवा इट इज 1974. येस. म्हणजे लक्षात ठेवा की म्हाडाची जी स्थापना आहे डिसेंबर 1977 आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना 1974. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अभयारण्य राष्ट्रीय उद्यान भौगोलिक क्षेत्रफळाने सर्वात मोठे आहे? कुठली नॅशनल पार्क आहे जी लार्ज इन जॉग्राफिकल एरिया? अंधारी, तानसा, चांदोली, नागझिरा. म्हणजे सर्वात मोठं एरिया वाईज कुठलं आहे तर इट इज ताडोबा, जे अंधारी आपण बोलतो, दॅट इज द मोठं जे आहे ते नॅशनल पार्क आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2019-20 नुसार राज्यात 2018-19 साली एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वनाखाली होते? 20.10, 18.40, 17.90, 14.13. जर तो रिपोर्ट बघितला इट इज 20.10. करंट अफेअर्समध्ये देखील होतं की महाराष्ट्राच्या किती क्षेत्र वनाखाली आहे, इट इज 20.10 आणि टेक्निकली 33% असला पाहिजे. जर प्रॉपरली जर आपण फॉरेस्ट पॉलिसी बघितली तर 33% असला पाहिजे. जनगणना 2001 प्रमाणे 2001चं विचारलंय प्रश्न. 2001 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200 पेक्षा कमी होती? नांदेड, जालना, अहिल्यानगर, यवतमाळ. म्हणजे 200 पेक्षा पण कमी असलेलं बघे 2001 नुसार इट इज यवतमाळ. येस, 2001च्या प्रमाणे. नेक्स्ट, खालीलपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तीरावरील कोणत्या उपनद्या आहेत? पूर्णा नदी जर असं आपण बघितलं तर उजव्या बघू ना, राईट बँक. जर पूर्ण अशी जाते तर राईट बँक मीन्स दिस. कुठली नदी आहे? काटेपूर्णा, विश्वा, भुलेश्वर, शहानूर तर धरण आपल्याला माहीत असेल. शहानूर भरपूर चर्चेत होता आणि तेच आहे ॲक्च्युली. शहानूर आणि भुलेश्वर हे जे आहेत राईट बँक ट्रिब्युटरीज आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते क्षेत्र मॅग्नीज खाणी संदर्भात महत्त्वाचे नाही विचारले? चिखला, सीता, सावंगा, डोंगरी, बुजुर्ग, वरोरा, वैतरणा. आणि ह्याच्यात लक्षात ठेवा वरोरा वैतरणा
जे आपल्या वसई आणि या बाजूला लागतं हेच महत्त्वाचं नाही आहे. बाकी सगळीकडे आपल्याला मॅंगनीज प्रोडक्शन आपल्याला दिसून येतं. आता ह्याच्यावरनं हेच लक्षात ठेवायचं आहे, जे हा 3 सेट आहेत. 2001च्या सेन्सेसवर प्रश्न विचारण्यात आला. त्याच्यानंतर डायरेक्ट उजव्या तीरावर म्हणजे प्रॉपर महाराष्ट्राच्या एक एक नदी पकडून त्याच्यावर राईट बँक, लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज विचारली आणि हा डायरेक्टली मॅंगनीज क्षेत्र नाही, हा तर थोडा सोपा होता, एलिमिनेट करता आला असतं. पण लक्षात ठेवा, असं डीपमध्ये आपल्याला कंबाईंड प्रिलिम्सला पण भूगोलमधले 10 पैकी 2 ते 3 प्रश्न असे थोडेफार स्पेसिफिक हाय डेप्थमध्ये दिसतील. बाकीचे जे 6-7 प्रश्न असतील ते टॅकेबल असतील. म्हणून असल्या प्रश्नांना घाबरायचं नाहीये. शक्यतो तुक्का पण मारायचा नाहीये. जर तुम्हाला बाकीच्या प्रश्नांवर कॉन्फिडन्स असेल तर असे तुक्के मारू शकता. नेक्स्ट, कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे? पुणे विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग. तर लक्षात ठेवा, 8 जिल्हे सकट छत्रपती संभाजीनगर विभाग जे आहे ते सर्वात जास्त डिस्ट्रिक्टवाला म्हणजे जिल्हा आहे. 5 जिल्हे लक्षात ठेवा की पुणेमध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे आणि तसेच बघू शकता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकण डिव्हिजन, म्हणजे कोकण तर झालं, कोकणमध्ये 7 आहेत. पुणे, नागपूरमध्ये 6 आहेत. पुणे, अमरावती आणि आपलं नाशिक डिव्हिजन जे आहे त्याच्यात 5-5 जिल्हे आहेत. नेक्स्ट, जनगणना 2011 प्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात स्त्री पुरुष प्रमाण किती आहेत? म्हणजे हा तर सोपा प्रश्न आहे. 700 ते 800 दरम्यान, 800 ते 900 दरम्यान, 900 ते 1000 दरम्यान, वरीलपैकी नाही. म्हणजे आपल्याला विचारलंय की नॉर्मली किती आहे. तर नंदुरबार जिल्ह्याची जी लिंग गुणोत्तर आहे स्त्री पुरुष तुलना, इट इज 900 ते 1000 दरम्यान आहे. लक्षात ठेवा. येस. अशा प्रकारे बघू शकता की भूगोलचं जे आपण आजचं जे काय त्याला बोलू शकता की विश्लेषण आहे, 3 पेपर्स आपण केलेले आहे. उद्याच्या भागात आपण पॉलिटी कव्हर करणार आहोत, मग इकॉनॉमिक्स, मग जनरल सायन्स. अशा प्रकारे बघू शकता अजून 3 आठवडे राहिलेले आहेत. त्या 3 आठवड्यामध्ये मी सांगतो की त्या 3 आठवड्यात अजून जर प्रॉपरली जर आपण बघितलं की वीकली आपले 300 ते 250 प्रश्न होत आहेत. म्हणजे 3 आठवड्यात आपण 700-800 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.